द्या पैसे. नालाय कुठला सारखाच तोंडाकडे बघते. आई गो खूपच वेळ झाला वाटतं. रिक्षा 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 1 मिनिट. चला हा कसली कागद आहे आईच्या गावात सर्टिफिकेट. ओ दादा आता कोण मुलगी बसलेली का रिक्षात? हो बसलेली की काय झालं? आरती चिमटे नाव आहे तिचं. तिची सर्टिफिकेट राहिली ती द्यायला पाहिजे ती. काय? आणि इकडं मी देतो, मला माहिती आहे ती पुरगी. थांबे थांबे जरा. मला गावली ती कागदपत्र हे जेव्हा पत्ता मी देणार तिला. सुकाईच्या आणि इकडं माझा आहे ते माहिती, मी देणार तिला कागदपत्र. मी देणार देतो आता. नालायका कागद फाडले तुझ्या. या आरती कसं झालं इंटरव्ह्यू? नोकरी मिळेल नव्हता? नाही अगं तायडे मला काही शक्यताच वाटत नाही. अजून किती दिवस या घरात फुकटचं खाणार आहे तुझी बहीण? हो गप्पा बसा. तायडे मला नोकरी लागली ना मी जाते आपली घर सोडून. अगं दाजी काय बोललं ती मनावर घेऊ नको तू. आता ही पार्सल पोस्टात देतो म्हणजे तिला पोचतील सगळे सर्टिफिकेट. अगं तायडे त्या फाईलमध्ये माझी सगळी मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट होती. आता कुठं शोधू मी ती फाईल? अगं रडू नको, सापडेल कुठेतरी. जरा सुद्धा अक्कल नाही ना. कागदपत्र पडलेली बी माहित नाही ती. दारू बिरू पेलेलीस का काय? आरती चिमटे पार्सल आहे तुमचं. हा पार्सल? उठा. पार्सल आल्या हो तिकडं. आम्हाला नको आहे पार्सल. अहो ऐका तरी. आता जातोयस का गोळ्या घालू? कुठे आहे माझी बंदूक? आता पार्सल मागवलंच तर बघ सगळं कपाट भरलंय कपड्यानं. 1 रुपया मिळणार नाही आता पार्सल याला. अहो हे पार्सल फ्री आहे. कोणीतरी पाठवलंय यासनी. काय? हिला कोण पार्सल पाठवणार आहे? आण बघू इकडे. दीपक? कोण आहे हो दीपक? मला नाही माहित. इधर. अहो परवा असंच एका ठिकाणी अनोळखी पार्सल आलेलं, त्यात बॉम्ब होता. काय बॉम्ब? इधर तूच पड बाबा. ही जरा सायकल. ह्यात तर मार्कलिस्ट आहे ती. मार्कलिस्ट बघू. तायडे सगळी कागदपत्र इथे बघ. देवच पावला म्हणायचं. त्यावर फोन नंबर असेल तर फोन कर आणि कोण आहे त्याला थँक्यू बोल. हा थांब जरा. तायडे फोन नंबर नाही पण पत्ता आहे बघ. त्याला पत्र पाठवूनच थँक्यू म्हणते. कुणाच पत्र आहे? आरती? आईच्या गावात आमच्या 10वीच्या वर्गातली आरती होती. तिचंच असणार आहे बहुतेक. मला वाटलेलं तिचं माझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू आरती. काय झालं पप्पा? काय नाही काय नाही. नमस्कार, माझं नाव आरती. तुम्ही पाठवलेलं पत्र मला मिळालं. माझी सर्व कागदपत्र सुखरूप पोचवल्याबद्दल धन्यवाद. पप्पा माझं पत्र आहे. ए सुकायच्या, तुला कोण लिहिणार आहे पत्र? मला आलंय. हो हे जो बघा की फ्रॉम आरती टू दीपक माझा आहे. आईच्या गावात मला वाटलं माझ्याच आरतीनं लव्ह लेटर पाठवलं. काय? काय नाही काय नाही. सुकायच्या कोण आहे आरती? ह्या घरात असला अजिबात खपून घेणार नाही मी. आणि असली लपडी करायची असली तर चालता होईत ना. पप्पा तसं काय नाही. अहो मला एका पोरगीची कागदपत्र गावलेली. मी ती तिच्या पत्त्यावर पाठवली. तिचं मागं पत्र आलंय थँक्यू म्हणून. बर बर बाकी काय तसलं असलं वेगळं तर मेलायस बघ पाक. नाही बापू से हट के लिए तू तो हानिकारक है. माझं नाव आरती. तुम्ही पाठवलेलं पत्र मला मिळालंय. माझी सर्व कागदपत्रे सुखरूप पोचवल्याबद्दल धन्यवाद. मी आयुष्यभर तुमची राणी बनून राहील. मी आयुष्यभर ऋणी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. कधी आला तर घरला जेवायला. कसली भारी पोरगी आहे. तिला पत्र लिहून आय लव्ह यू म्हणतो आणि लग्नासाठी मागणी घालतो डायरेक्ट. तायडे लवकर बाहेर ये. का ग काय झालं? अगं तायडे मला नोकरी लागली. अरे वा लय भारी झालं बघ. अगं त्या दीपकनं वेळेवर कागदपत्र पाठवली नसती ना मला नोकरी पण लागली नसती. होय अगं त्या दीपकचं पत्र आलंय आणि उद्या तुझा वाढदिवस आहे ना, त्यानं शुभेच्छा दिल्यात आणि तो आय लव्ह यू पण म्हणालाय. खरंच काय बघू.
अगं मला तर ती पोरग लय चांगलं वाटतंय बघ. त्यानं तुला बिना बघता लग्नाची मागणी पण घातली. खरंच होय? अगं याचा अर्थ त्याचं तुझ्या दिसण्यावर नाही, तुझ्या मनावर प्रेम आहे. मग मी काय करू? माझा नंबर देऊन त्याचा फोटो मागून घेऊ का? अगं गप्पा बस. ती पोरग दिसायला चांगलंच असणार आहे. तो आय लव्ह यू म्हणून टाक आणि लग्नाला होय म्हण. अगं पण तायडे असं कसं होईल म्हणून? मी त्याला बघितलेलं पण नाही. अगं मी सिरपतून पिक्चर बघितलाय. एकमेकांना न बघता एकमेकांच्या स्वभावावर केलेलं प्रेम हे श्रेष्ठ प्रेम असतं बघ. खरंच होय? होय, नाहीतर माझं बघत्यास की तुझ्या दाजीवर 5 वर्ष लपडं करून लगीन केलं त्याच्याशी. पण कसलं प्रेम आहे का आमच्यात? बोलतो का तरी नीट माझ्याशी? पण तो दीपक बघ किती चांगला आहे. अगं होय, माझ्या वाढदिवसाची तारीख लक्षात ठेवून शुभेच्छा दिल्यात त्यानं मला. जा आरती, तुला तुझं प्रेम मिळालंय. अगं त्या पिक्चर मध्ये पण त्यांचं नाव दीपक आणि आरती होतं. खरंच होय? मग आत्ताच पत्र लिहिते आणि त्याला पाठवते, बोलवते भेटायला. अगं पण तू त्याला ओळखणार कशी? एका टी शर्टवर त्याचं नाव लिहिते आणि तोच घालून यायला सांगते. भावा मी तुला म्हटलेलं बघ, ती पत्र पाठवणारी मुलगी, तिचं पत्र आलंय. मी तिला आय लव्ह यू म्हटलेलं आणि लग्नासाठी मागणी घातलेली. तिनं होकार दिलाय भावा, मला बिन बघता होकार दिलाय लग्नासाठी. आणि बघ माझ्या नावाचं टी शर्ट पण पाठवलंय तिनं. भावा सच्ची मोहब्बत मिळाली मला. तिनं भावा, तिनं तुला बघितलेलं नाही खरं, तू तिला बघितलंयस का? नाही नाही. बुरट्या, मग तुझी सच्ची मोहब्बत कशी पण दिसत असली तर तुझ्या गळ्यात पडणार बघ. हो रोही की हे विचारच नाही मी केला. भावा आता काय करू? मी सांगतो तसं करूया. अगं तायडे, कधी येणार तो दीपक? येईल ग. तायडे, तो दीपक दिसायला चांगला नसला तर? आणि मला पसंतच पडला नाही तर नाही म्हण. हा? अशी कशी नाही म्हणू? आत्ताच तर आय लव्ह यू म्हटलं मी त्याला. असणार ग चांगला. सिरपतून पिक्चर बघितलायस ना, त्यात किती देखणं असतो तो दीपक. भावा मगाच्यान सांगितलेलं सांग त्याला. हा हे बघ कालू शिल्लू, एका पोरगीनं मला भेटायला बोलवलंय. तिने मला टी शर्ट दिलाय. माझ्या जागी तू दीपक बनून जा. बरोबर. नाव काय तुझं? आरती. लय चिटका जायचं नाही तिला. ती जर दिसायला चांगली असली तर मी खरा दीपक आहे म्हणून सांगणार आहे. टाइम झालाय, तिथं जाऊन थांब. येईल आता ती. शर्ट अगं आला दीपक. अगं पण त्याची केस कुरळी आहे ती. मग असू दे की, मला चालेल. मी त्याच्या केसांवर थोडीच प्रेम केलंय. मी तर त्याच्या मनावर प्रेम केलंय. हा अगं एकदा बघ तर तुला पसंत आहे का? रुको जरा, सबर करो. दीपक नको बाई मला. आरती कुठं आहेस तू? आले मी. शिल्लू, आरती तू खूप छान दिसतेस आरती. भावा अरे कसली बार आहे बघ आरती. जाऊन सांगतो मी दीपक आहे म्हणून. जा जा. आरती ऍक्च्युली मी आरती इकडे ये ग जरा. आरती आणि मी हिची मैत्रीण. दीपक. हा. असं चालतंय मला तटनेरीला. बनानेवाली क्या खूबसूरत तोहफा बनाने मिळाली. शेवटी आरती आणि दीपक भेटले. वय दीपक आणि आरती भेटले शेवटी. तुम्ही कोण? दीपक. दीपकचा मित्र. हा. बाबा काय दीपक? दिनेश नाव आहे माझं. दिनेश. बाबा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आत्ताच ऍडव्हान्स मध्ये. बरोबर. येऊ का मी? आरती बाय. येते हा. आरती तुझ्या तोंडातनं बाहेर आली तर कापसाचं वाटी. बरं झालं बाई ताईडे, त्या काळ्या सारिकाला मी खोटी आरती म्हणून पाठवलं. बरं केलंच बाई, नाहीतर तू का तुझ्या माग लागला असता. आईच्या गावात कसली होती ती आरती. काळुंदरी दातपड आलेली. बरं झालं भावा, तू खरा दीपक आहेस ती सांगितलं नाहीस. होय मी दीपकाई सांगितलं असतं तर वाट लागली ती माझी. म्हणजे तू खरा दीपक आहे? नाही. अरे मीच खरी आरती. हा मीच दीपक आहे. ती सांगते मग चण्याला. मग तर आरती काय म्हटलं कोण गेला असती. हे गब्बरट्या. अगं मी प्रँक करत होतं ग. मी पण प्रँक करत होते. तू काळा असलास, गोरा असलास, जाताडा जरी असलास ना तरी मला काहीही फरक पडत नाही. मी तर तुझ्या स्वभावावर प्रेम केलंय.
दोघं पण कोटाळ द्यायचा जातो मी. भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो. मी बोललेली ना तुला दीपक चांगला मुलगा आहे. तुझं पत्र वाचूनच मला कळलेलं. मग आता पुढे काय करायचं? तू तुझ्या घरी सांग आणि लग्नाची तारीख फिक्स कर. लाजली बहीण माझी. पप्पा तुम्हाला एक सांगायचं होतं. काय मी एक पोरगी बघितली हा. मी लगीन करणार तिच्यावर. सुकाळीच्या नोकरीच बघा आधी लगीन करतोय. बघितल्या नोकरी पुण्यात 20,000 रुपये पगार देतो म्हणते महिन्याला. महिन्याला 20,000 हा खर्च बघाल का तुझा आणि बायकोचा? बघतोय की 20,000 रुपये. बर मग ही दर 20,000 आणि मला सांग कसा बघतोय ती खर्च? बघती ही बघ तिथं राहायचं म्हणलं तर 6,000 भाडं. मी सिटीच्या बाहेर राहणार. साध्या रूमवर 4,000 रुपयाच्या. मग गाडीवरनं गेलं पाहिजे त्यासाठी पेट्रोल तर 4,000. मी बसनं जाणार. तिकीट काढून बसनं जाणार. लाईट बिल आणि लॉन्ड्री इस्त्री. मग मी घरात कपडे धुणार आणि घरात इस्त्री करणार. त्यासाठी लागणारा साबण सोडा, गावाकडे या जायचा खर्च, कपडा लत्ता. इधर अजून मी ब्रँडेड कपडे घालणार आहे. सगळे खर्च मागलं तरी पण माझ्याकडे पैसे शिल्लक आहे. ती काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हाय तो अजून पोटाला काय खाल्लेला नाही. हे तुझा जेवणाचा खर्च. मी राशनचं धान्य खाणार. सगळे खर्च मागलं तरी पण माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले. ही माझी सेविंग. अजून एक खर्च राहिलाय. कुठला? तू आता एकटा नाहीस, तुझी बायको आहे आता. तिला फिरवणं, तिला पिक्चर दाखवणं, तिची शॉपिंग. आता काय राहिलं? घंटा. टन 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 टन. आधी पैसे कमी आणि मग लगीन कर. पप्पा तिचं माझ्या पैशावर प्रेम नाही, माझ्या स्वभावावर प्रेम आहे, माझ्या मनावर प्रेम आहे तिचं. तुझ्या आईला शिवी देऊ नका. शिवी नाही देत. तुझ्या आईला पण मी अशीच समजत होतो, पण तुझा जन्म झाला आणि ती पैसेवाल्या बाबावर पळून गेली. होय आधी पैसे कमी आणि मग लग्नाच्या नादाला लाग. पळीत न. पप्पा ध्यानात ठेवा, मी लगीन करीन तर आरतीशीच. आरती? त्या पोरगीचं नाव आहे आरती. तुम्हाला तिचं पत्र मिळालेलं तीच. पळीत न माकडा. तो आणला कोण चाल वाटत लाग. जातो मी घर सोडून जातो. हो घरातलं बाहेर. त्या पोरावर लगीन करायचंय नव्ह का? परत घरात अजिबात फिरकायच नाही. अहो कुठे जायची ती? कुठं का जाय ना? चल वाटलं. शिलुलुलु हे घे शॉपिंगला पैसे. थँक्यू. वेलकम. बरं आहे की मी दीपक नाही दिनेश आहे. मला दीपकने त्या जागावर पाठवलेलं. असं तरी काय दीपक काय आणि दिनेश काय श्रावण आपला स्वभाव सारखाच. तुम्हाला शॉपिंगला पैसे द्यायचे त्यातच सगळं आलं. काय काय नाही मला पण तुला काहीतरी सांगायचंय. काय मी पण आरती नाही साडी काय मला आरतीने तिच्या जागेवर पाठवलं होतं. पण माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. शिलुलुलु. आय लव्ह यू आरती. आय लव्ह यू टू दीपक. आपण लवकरात लवकर लग्न करूया. होय आरती, मी घर सोडून आले आमचं. काय? आपण राहायचं कुठं? मी तुझ्या भरोशावर माझ्या देवीचं घर सोडून आले. काय? मग एक काम करूया, आमची एक आजी आहे तिच्याकडे जाऊया आपण राहायला. बरं चल जाऊया. आजी घासते मिश्री. अय्यो आजी घासते मिश्री. अगं आजी मोरल्या त्याला जाऊ काय म्हणतेस? मी तुझा नातू आहे दीपक. मग ही कोण आहे? ही आरती. कार्टी? कोणाची कार्टी आहे? कार्ती नव आरती. आरती ओवाळू. आरती आरती. आरती? हा आरती. कोण म्हणायची? ही माझी होणारी बायको आजे. आम्ही थोडे दिवस इथं राहणार आहे. बाग पोरी सगळी घरातली काम करायला लागतील तर राह इथं, नाहीतर वाटायला लाग. बरोबर आजी. आजी नाही म्हणायचं मला. तुझ्यापेक्षा 2-4 महिने कमीच वय आहे माझं. मग काय म्हणून? मॅडम म्हणायचं मला. ओके मॅडम. गेट आउट. गेट आउट म्हणल्यावर कळत नाही तुम्हाला? घरात जावा म्हणलं. घरात जाऊ. आजी घासते मिश्री. आजी घासते मिश्री. डार्लिंग आलं लगेच 5 मिनिटात. हाय सारिका. हाय आरती. ही गाडी कोणाची ग? अगं आमच्या काळाची. खरंच होय? हो. आरती तुझ्यामुळे मला एवढा श्रीमंत बॉयफ्रेंड मिळाला. सोन्याची वापर शांतीलाल शेठ त्यांचा हा एकुलता एक मुलगा आहे. काय बोलतेस? हो. बाकी तुझं काय चाललंय? तुझा दीपक भेटला का तुला? होय भेटला की.
आता आम्ही दीपकच्या आजीकडे असतोय राहिला. बर बर बरं बरं चालतंय, येऊ का मग? हा ठीक हा, चल बाय. बर. कसं झालं आता? बेबी मला यायला उशीर जर नाही ना झाला नाही नाही चल मग बस. काय एकेकाचं नशीब असतं. ह्यो काळा आहे म्हणून त्या काळ्या सारिकाला आरती बनवून मी पाठवलं आणि तिचं नशीब तर चमकलं, पण माझ्या पदरी पडला हा दरिद्री दीपक. आरती काय करतेस? काय नाही तर किराणा न्यायला आलेलो. आणि इकडे मी आणतो सामान, तुझा आजी बैस थांब. हा बरं बरं. कुठं गेले टवळी काय माहित? आजी जेवला का? शेतात का काय झालं? आजी नाही म्हणायचं, मॅडम म्हणायचं. हा हा सॉरी मॅडम, जेवला का? जेवाय वाढल्याच्यावर काय जेवायचं मी? हा हा चला वाढते. आधी पाय दाब. दाबते दाबते. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है. ए भावा सामान दे रे आपलं आठवड्याचं. बर बर. आणि लिहून ठेव. हो. कुण्या गावाच आलं पाखरू. ए नालाय का काय बघतोय? कसला भारी हाय गुलाबी ड्रेस. तुम्हाला ना अहो बेटर काय हे पोस्टर मधलं तमाशाच्या पोस्टर मधलं बघून म्हणत होतो. इधर सामान. हे भावा कसली भारी पोरगी आहे. मला जर आता एक पोरगी पटली नसती का नाही तर हिलाच विचारलं असतं लग्नासाठी. हा आकडा बहीण आहे माझी. दाजी पण मला दादा ह्या पोरगी बद्दल नाही बोललो मी, ह्या पोस्टर मधल्या पोरगी बद्दल बोललो. हा मग ती काय वाचलास नाहीतर मारला असता पाक. भावा कसं गंडीवलं, या पोरगी बद्दलच बोललेलं मी. माकडा माझी बी बहीण आहे ती. सॉरी. दादा कोण आहे यो टकल्या? आयो गावातलाच पोरीसनी चिट्टेली तू सारखा. नालाय कुठलं. पाणी आण मला प्यायला. आणते आणते. हे जरा ती भांडी तुझा. देते देते. अरे देवा कुठं अडकल्या मी. म्हातारी नुसती मला मुलकर निघत राबवत्या. ए पुरी काय आजी? सॉरी सॉरी आजी नव्हतं म्हणायचं, विसरले मी. काय मॅडम? इथला सगळा पसारा काढ, बेलशेड हातरून दे मला दो पाड्या. बर बर लगेच देते. आणलं बाबा सामान एकदाच. तुला काय झालं? अरे दीपक तुझी आजी मला लय कामं लावत्या. आपण इथं घरात नको राहिला. मग कुठं पत्र्यावर राहूया का? गप बस. तुला काही चेष्टा सुटते बी? दुसरीकडे कुठेतरी भाड्यानं राहूया. इथं राहायचं म्हणल्यावर जरा काम केलं पाहिजे. तू 4 दिवस थांब, आपण दोघं लगीन करूया आणि पुण्याला जाऊया राहायला. बर बर. हाय आरती कशी आहे? बरी आहे. सारिका कुठं आहे? सारिकाने मला सोडून दिला का? कारण मी शॉपिंग साठी तिला फक्त 2 लाख रुपये दिलं म्हणून. 2 लाख? होय, पण तिला 2 लाख नाही 3 लाख पाहिजे होतं शॉपिंग साठी. तिचं माझ्यावर नाही माझ्या पैशावर प्रेम होतं. पण तू तशी नाहीस बघ. मी जेव्हा दीपकच्या जागी आलो तेव्हा तू मला नाही दीपकला पसंत केलंस, तिला निवडलंस. त्यावेळी मला माहित नव्हतं तू इतका श्रीमंत आहेस. काय? काय नाही. पण खरं सांगू, जेव्हा मी दीपकला पाठवलेला शर्ट तू घालून आलेलास ना तेव्हा मला वाटलं तूच दीपक आहेस. आणि काय? आणि बघता क्षणी माझं तुझ्यावर प्रेम बसलं. अगं मग तेव्हा सांगितलं का नाहीस मला? कसं सांगणार? खरा दीपक तर तिथंच होता ना. अगं मग अजून पण वेळ गेलेला नाही. चल आपण दोघं पळून जाऊन लगीन करूया. खरंच? चल मग. चल बस लवकर. हा. पैसा पैसा करती है क्यों पैसे पे तू मरती है. ला 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 ला. आजे
उद्या देवळात लगीन आहे आमचं, तू याचाच आशीर्वाद द्यायला. आरती कुठे गेली? गेले कुठं बाहेर? बरोबर पळून गेल्या. काय आरती त्या काळ्या बरोबर पळून गेली? जे नवरी पळून गेली माझी. त्या दोघांनी आपल्याला धोका दिला. आता काय करू आजे? माझ्याकडे काय रे? काय? त्या दोघांनी आपल्याला धोका दिला, आपण पण त्यासनी धोका देऊया. कसा? आपण लगीन करूया. कुठे गेले तू माहिती का तुला? चल चल मला सांग. आरती आरती का केलंस तू असं? प्रेम, दीपकवरचं प्रेम. अगं ज्या दीपकवर तू प्रेम केलंस ते मी होतो. मी पत्र लिहित होतो तुला. काय बघितलंस तू या काळ्यात? ज्या दीपकवरती मी प्रेम केलं ना, मी त्याला बघितलं पण नव्हतं. त्या दिवशी हा दीपक नावाचा शर्ट घालून आलेला ना, त्या दिवशीच माझं याच्यावर प्रेम बसलं. आणि माझ्यासाठी आता फक्त हाच दीपक आहे. माझी चूक झाली. तुझ्यासारख्या निस्वार्थ मुलीचं प्रेम मी गमावलं. त्या दिवशी याला दीपक म्हणून पाठवलं असतं तर बरं झालं असतं. चुकलं माझं. मला फक्त तू पाहिजेस. तुझी संपत्ती नको, पैसा नको. कुठं आहे याच्याकडे पैसा? आहे ना. हो चला 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 गाडी नव्हती मला. ए गाडी भाड दे. उद्या बी काय ना आत्ता गाडी भाड पाहिजे. आणि सुकायचा कोट बी घेऊन आलो माझा. उद्याचा तू कोट पण दे लवकर काढून. गाडी काढ. सब गोलमाल है. उद्या पैसे पाहिजे लक्षात ठेव. ही गाडी तुझी नव्हती? चल चल बाद झालं. 2000 रुपये दे माझं. श्रीमंताचा तिला सांगितलं बद्दल. उद्या येतो उद्या. सोन्याचे व्यापारी शांतीलाल शेठचाच मुलगा आहेस ना तू? कुठला शांतीलाल शेठ? ह्यो केळावाल्या शांताबाचा पोरगा आहे. गवंडीच्या हाताखाली कामाला जातो माहित नाही तुला? काय मला वाटलं श्रीमंत आहे. काय मुची येऊ श्रीमंत आहे? ह्याच्याकडे पैसे आहे ती म्हणून मला गंडून ह्याच्यावर लगीन करत होतीस. धोका दिलास मला. नाही रे दीपक, खरं सांगू का, माझं या दीपकवर नाही तुझ्यावरच प्रेम आहे. चल की आपण लग्न करूया. तुझ्या तर आता थांब तुझ्या तर आता थांब.